मी धाराशिव मध्ये आहे आणि धाराशिव मध्ये मी अथर्वबरोबर आहे. अथर्व 10वी मध्ये शाळेत जातो, परंतु त्याच्या 10वी वरती जाऊ नका. त्याने एक प्रॉडक्ट बनवलंय, ते प्रॉडक्ट तुम्ही अथर्वकडनं ऐका. अथर्व सांग सगळ्यांना काय बनवलं. ड्रोन अम्ब्रेला आहे. ड्रोन अम्ब्रेला. हो. बर आपण जसं समजा आता हँडिकॅप पीपल पाहिले बर किंवा ज्या काही प्रेग्नेंट लेडीज असतील हा त्यांना ते आपण जी ट्रेडिशनल मेथड अम्ब्रेला होल्ड करतो अशी छत्री धरतात. अशी छत्री धरायची गरज बर नाही. डायरेक्ट असं एकदम लक्झरी तुमच्या डोक्यावर असा ड्रोन फिरणार. हो. आता आपण असे जर का चालत 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 गेलो तर ड्रोन बरोबर असा चालतो. फॉलो करत आहे. काय म्हणतोस ते, म्हणजे लग्नात जसा ड्रोन फिरतो तसं. मी आयडिया आली कशी तुला एकदम. कसं होतं मी एकदा शाळेतून आलो हा. टीव्ही वरती कॅडबरी डेअरी मिल्कची ऍडव्हर्टाइजमेंट कॅडबरी डेअरी मिल्कची ऍडव्हर्टाइजमेंट. हा त्या ऍडव्हर्टाइजमेंट कसं एक मुलगी असते हा. आणि चॉकलेट खात खात खाली चलत असते. हा तिला ऊन लागून नये म्हणून वर बुंदा छत्री हवेत. ओ, ही तुला आयडिया आली. हो. म्हणजे जे अपंग असतील, हात नसतील ज्या बिचारांना, किंवा ज्यांना काही धरता येत नसेल, तर त्यांना ड्रोन वाली छत्री हे मार्केटमध्ये विकू शकतो आपण. कस्टमरला विकलंयस तू. आता डेव्हलप हे चालू आहे. फॅन्टास्टिक. बघा अथर्वचं डोकं बघा. कॅडबरीची ऍडव्हर्टाइजमेंट बघून त्याने अपंग लोकांसाठी किंवा ज्यांना हातामध्ये काही प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी प्रॉडक्ट बनवलाय. किती सुंदर विचार केला अथर्व. ऑल द बेस्ट. आणि असाच विचार करत जा आणि असंच तू महाराष्ट्राला आणखीन आणखीन प्राऊड करत जा. वंडरफुल. चलो.